गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तहसील येथे सकल धनगर समाजाने ढोल बजाव आंदोलन केले। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदगाव तहसील परिसरात सकल धनगर समाजाने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन केले। आंदोलनाची सुरुवात सकल धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे पूजन करून ढोल ताशा वाजवत जोरदार घोषणा दिल्या। अनुसूचित जमाती एसटीचे आरक्षण मिळावे व धनगड या नावाची दुरुस्ती करून धनगर नाव करावे। आम्ही धनगर आहोत, धनगड नाही अशी मागणी निवेदनाद्वारे नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आली आहे। यावेळी धनगर समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी पाटील, गणेश चव्हाण, वीरू शिंदे, सुनील सोर, शरद आयनोर, सुनील मेघनाथ, भिका खटके, राम शिंदे, वनाजी आयनोर, राजू कवचाळे, चेतन शिंदे, संतोष सोर, मयूर सूळ, सुरेश शिंदे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय मल्हार, जय अहिल्या। सकल धनगर समाज बांधव यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आमचं एसटी आरक्षण संदर्भात आम्हाला आमच्या अंमलबजावणी करण्यात यावे, धनगरचं धनगर करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। व 24 तारखेला जालनेला आमचे जे भाऊबंद, आमचे बांधव, समाज बांधव उपोषणाला बसलेले आहे, त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदगाव मधून सकल धनगर समाज बांधव बहुसंख्येने जाणार। जय मल्हार, जय अहिल्या। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।